आणि यानंतर बातमीपत्रात आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे सैफ अली खानवर हल्ला केलेल्या प्रकरणामध्ये आता एकाला ताब्यात घेतलं गेलेलं आहे। सैफ अली खान याच्यावर त्याच्या राहत्या घरात रात्रीच्या वेळेस म्हणजे मध्यरात्रीच्या सुमारास एक हल्ला झाला, चाकू हल्ला झाला, ज्याच्यात तो गंभीर जखमी झाला आणि या सगळ्या प्रकरणात आता एकाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। सध्याच्या क्षणाची ही अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचतीये। सैफ अली खान याच्यावर जो चाकू हल्ला झाला त्या प्रकरणात एकाला ताब्यात घेतलं गेलेलं आहे। आता प्रत्यक्ष घरामध्ये शिरलेला सैफ अली खानवर हल्ला केलेला हाच व्यक्ती आहे का हे सुद्धा थोड्याच वेळात स्पष्ट होईलच। मात्र सध्याच्या क्षणाला पोलिसांनी एका व्यक्तीला या सगळ्या संदर्भात ताब्यात घेतलेलं आहे असं समजतंय। ही दृश्य आपण बघतोय। सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये आता एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। चोरीच्या उद्देशाने हा एक व्यक्ती होता जो सैफ अली खानच्या घरात शिरला, झटापट झाली, चाकू हल्ला सैफ अली खानवर झाला। सध्या लीलावतीमध्ये सैफ अली खानवर 2 शस्त्रक्रियांनंतर इतरही उपचार सुरू आहेत आणि या सगळ्या प्रकरणामध्ये सध्याच्या क्षणाची सगळ्यात मोठी अपडेट हाती येते। मोठी आणि महत्त्वाची दृश्य सध्या आपण बघतोय ती म्हणजे या सगळ्या प्रकरणात आता एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी रिद्धेश हातीम आपल्याशी जोडले गेलेत। रिद्धेश, तोच व्यक्ती आहे का जो सैफ अली खानच्या घरात शिरला होता, ज्यानं चाकू हल्ला सैफवर केलाय?